₹1 पीक विमा ऐकायला किती भारी वाटतं, पण वास्तव काय? देशभरातून या कंपन्या दरवर्षी 30 ते 40 हजार कोटी प्रीमियम गोळा करतात आणि जेव्हा नुकसान होतं तेव्हा हजारो कोटींचा नफा या कंपन्या स्वतःच्या खिशात घालतात. अवकाळी पाऊस आला की शेतकऱ्याला नियम सांगितले जातात की त्याने काय केलं पाहिजे की 72 तासांच्या आत ॲपवर तक्रार दाखल करा. आता मला सांगा, ज्याचं पीक उभ्या मातीत मिसळलंय, संपूर्ण घरात पाणी शिरलंय, विजेचं कनेक्शन कट झालंय, अख्ख्या गावात वीज नाही, मोबाईलला चार्जिंग नाही, चार्जिंग असलेच तर गावात मोबाईलची रेंजच नाही, तो काय ते चिखलात जाऊन तुमचा जो सर्व्हर डाऊन असणारा जो भिकार ॲप आहे ना, तो शोधत बसणार आहे का? तो आधी स्वतःचं घर वाचवण्याचा प्रयत्न करणार का तुमचा ॲप शोधत बसणार? आणि तक्रार केलीस तर हातात काय मिळतं? 1500 ते 2000 रुपये. ₹1 विमा म्हणजे शेतकऱ्याच्या नरड्याला लावून ठेवलेला फास आहे. आमचं उभं पीक मातीत मिसळतं, डोळ्यासमोर स्वप्न वाहून जातात, तेव्हा तुमचं हे भिकारडे ॲप त्यावेळी सुद्धा चालत नाही, त्याचे सर्व्हर डाऊन होतात. पण या कॉर्पोरेट विमा कंपन्यांचे खिसे भरायची वेळ येते तेव्हा तुमचे सर्व्हर बुलेट ट्रेन सारखे धावतात. हा विमा नसून सरकारच्या आशीर्वादाने पोचलेला हा एक मोठा भला मोठा हप्ता वसुलीचा धंदा आहे.